पाठ दुसरा, सूर्य व पृथ्वी. चंद्राच्या गती. पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय आणि कक्षीय गती असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीला कालावधी सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते. आणि चंद्राची एकच बाजू का दिसते? चंद्र जरी सूर्याभोवती फिरत नसला तरी तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या काय करत असतो? चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती फिरता फिरता तो सूर्याभोवती नकळत फिरत असतो. चंद्राचे जे काही परिभ्रमण असन त्या गतीच्या कालावधी सारखाच पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची जी काय असन तर ते एकच बाजू पाहायला मिळते. जरा विचार करा, सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? तो कुठे असेल? खालील कृती निवडायच्या आहेत आणि निवडून कृती केल्याच्या नंतर लक्षात येतंय की काय घडतंय किंवा कसं घडतंय. विद्यार्थ्यांनी मैदानावर करायच्या काही हे असतात, कृती असतात. तर 3 विद्यार्थी निवडा. म्हणजे जे काही 3 विद्यार्थी असतात तर 3 विद्यार्थी निवडल्याच्या नंतर त्यांना सूर्य, पृथ्वी आणि चंद्र भूमिका द्या. सूर्याला मध्यभागी उभे करा. प्राथमिक पृष्ठ 1 पहा आणि जे काही सूर्य आहे सूर्याला मध्यभागी उभे करा. प्राथमिक 1 पृष्ठ पहा. सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षा आखून घ्या. पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत सूर्य बनलेल्या विद्यार्थ्याभोवती आखलेला गोल कक्षेवर फिरेल. सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरावे. चंद्र बनलेल्या विद्यार्थी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल. या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीत आपल्याला काढता येईल. म्हणजेच चंद्राची जी काय स्थिती असन तर त्या स्थितीबद्दल आपल्याला लक्षात येते की चंद्र कसा असतो, चंद्राच्या स्थिती कशा असतात, सूर्याचे ग्रहण कसे होते, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कधी पाहायला मिळतात, ह्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता येईल. म्हणजेच भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षाही लंब वर्तुळाकार आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो ना त्यावेळी स्थितीमध्ये जी चंद्राची उपभूस्थिती असतात. उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती म्हणून ओळखता येते. म्हणजे चंद्राच्या स्थितीमध्ये चंद्र परिभ्रमण कक्षा कसं करतोय ही आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला असेल तर आकाशामध्ये चंद्रबिंबांचा जो काही भाग अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा लहान लहान होत जातो. ही जी काय स्थिती असन तर त्याला चंद्रकला असे म्हटलं जातं. चंद्रकला कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. चंद्रकलाची आकृती आपल्याला 2.2 मध्ये पाहायला मिळते. त्या दिवशी चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्या सापेक्ष स्थिती देखील आकृतीत दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की चंद्रामध्ये आणि पृथ्वीमध्ये अमावस्या, त्याचबरोबर कृष्ण पक्ष तर शुक्ल पक्ष
पौर्णिमा आणि अमावस्या, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अशा स्थिती आपण पाहायला मिळतात. आपण पृथ्वीवरून आकाशामध्ये चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाच्या प्रकाशाचा जो काही भाग असतात तो भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्या प्रकाशामुळे आपल्याला दिसत असतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो आणि अमावस्याला तो पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो. शुद्ध व वैद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र हा पृथ्वी व सूर्य यामध्ये 90चा कोन करताना पाहायला मिळतो. त्यावेळी आपल्याला चंद्राचा प्रकाशित भाग अर्धाच पाहायला मिळतो, अर्धाच भाग दिसतोय. म्हणून आकाशामध्ये चंद्र अर्धवर्तुळाकार पाहायला मिळतो. ग्रहणे कसे होतात? ग्रहणे म्हणजे काय? पृथ्वी आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीमध्ये नसते आणि सुमारे 5चा कोन पाहायला मिळतोय. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा ही चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा ही चंद्राच्या परिभ्रमण कक्षेच्या सुमारे 5चा कोन करत असतो. परिणामी चंद्रा परिभ्रमण दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलामध्ये 2 वेळा छेदताना पाहायला मिळतोय. प्रत्येक अमावस्याला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणारा रेषा 0 अंशाचा कोन होतो. तर तोच कोन पौर्णिमेला 180 अंशाचा म्हणजे 180 अंश 180 डिग्रीचा पाहायला मिळतोय. म्हणून आपल्याला ह्या स्थिती पाहायला मिळतात. असे असले तरी प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमा चंद्र, सूर्य, पृथ्वी एका पातळीत व सरळ रेषेमध्ये येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक अमावस्याला आणि पौर्णिमाला ग्रहणे होताना पाहायला मिळत नाहीत. आकृती 2.4 मध्ये पहा. पौर्णिमा आणि अमावस्या सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आहे, याच पातळीमध्ये येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ही ग्रहणे सूर्य चंद्राच्या संदर्भामध्ये घडताना आपण पाहायला मिळालेले आहेत. चंद्र, पृथ्वी, सूर्य कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीचा तसेच अमावस्याच्या दिवशीच्या सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील किती कोने अंशाचे असतात? प्रत्येक महिन्यामध्ये असे कोन किती वेळा होतील? तर सूर्यग्रहण सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यानमध्ये असलेल्या चंद्राच्या सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीमध्ये तो नेहमी खगोल समपातळीवरील एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येतात. अशी सावली 2 प्रकारे पडत असतात. मध्य भागात तर दाट असते, तर कडेच्या भागामध्ये ती विरळ पातळ होताना पाहायला मिळते. पृथ्वीच्या ज्या भागामध्ये दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण म्हणून ओळखले जाते. यावेळेस विरळ छायेतून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेला दिसतो. ती स्थिती म्हणजे खंडाग्रास सूर्यग्रहणाची स्थिती म्हणून पाहायला मिळते. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या प्रमाणामधून अनुभवता येतं. तर हे जे ग्रहण असतात तर काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो, म्हणजेच तो सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही, ती आकाशामध्ये संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान एक कडा दिसते आणि वर्तुळाप्रमाणे ती भासते. हे कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणून ओळखले जाते. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच पाहायला मिळतात. तर घट्ट चिखलामध्ये किंवा चिकन मातीचा एक गोळा घ्या, तो टेबलावर मध्यभागी ठेवा. चिखलाचा गोळा आणि एक पेन्सिल उभी करून ठेवा. उभी ठेवलेल्या पेन्सिलचे जर का आपण निरीक्षण केले तर अशा दिशेने रवा की पेन्सिलचे टोक वरच्या दिशेमध्ये येईल. हे पहा, पेन्सिलच्या वरच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लास्टिकचा लहान चेंडू बसवा. या चेंडूला चंद्र माना. या चेंडूवर मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ सुद्धा काढा. त्या वर्तुळाचे आपल्याला निरीक्षण करता येईल. आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेंटीमीटर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबराचा चेंडू ठेवा. या चेंडूला पृथ्वी माना. त्यांच्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा. या वर्तुळाला विषुववृत्त असं नाव देता येईल. हा चेंडू टेबलावर स्थिर ठेवल्याच्या शाळेत उपलब्ध असलेल्या रबरी रिंगचा किंवा चुंबकांचा आधार घ्या. त्याचाही वापर करू शकता.
विषुववृत्ता समोरच्या चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करा. आता सूर्य म्हणून विजेरी घ्या, ती साधारणतः 1 फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत आडवी धरा. विजेरीचा प्रकाश चंद्रावर टाका. आकृती 7.2 पहा. चंद्रावर किंवा चंद्राच्या पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करून सूर्यग्रहणाची स्थिती आपल्याला समजून घेता येईल. चंद्रग्रहण कसे होते तर चंद्र आपला परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यानमध्ये पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राची प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते, त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र आणि काहीसा झाकलेल्या गेलेल्या भागामुळे खंडग्रास चंद्रग्रहण सुद्धा होताना पाहायला मिळते. सूर्यग्रहणासाठी वापरलेल्या साहित्य आकृती 2.9 मध्ये प्रमाणे तुम्हाला मांडणी करता येईल आणि समजून देखील घेता येईल. म्हणजे सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीच्या कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही. त्याचबरोबर कंकणाकृती आणि खंडग्रास ग्रहणे एकाच वेळी होऊ शकतात काय? चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही? त्याचबरोबर चंद्रावर गेलेल्या तुम्हाला कोणकोणते ग्रहणे दिसू शकतील? इतर ग्रहामुळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकतो का? म्हणजेच आपल्याला यावरून लक्षात येते की समजा सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवर जे काही बदल असतात ते बदल आपण डोळ्यांनी पाहू शकतो का? किंवा ज्या भागातून होते ते भाग आपल्याला पाहायला मिळतात का? ग्रहणाचे जे काही चंद्रावर जर का तुम्ही गेले असाल, चंद्रावर गेल्याच्या नंतर कोणती ग्रहणे तुम्हाला दिसू शकतात? चंद्रावर गेल्यास आपल्याला खग्रास आणि खंडग्रास ग्रहणे ही दिसू शकतील. त्याचबरोबर इतर काही जे काही ग्रह असतात तर आपण त्यांना पाहू शकत नाही, कारण सूर्य व चंद्र पृथ्वीच्या जवळ आहेत. इतर ग्रह पृथ्वीपासून खूप दूर आहेत, त्यामुळे इतर ग्रहामुळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही. तर चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही? पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे, म्हणजे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तो पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे, त्याची बांगडीसारखी कडा दिसणे शक्य नाही, त्यामुळे चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही. तर कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते काय? नाही होऊ शकत, कारण खग्रास सूर्यग्रहण हे चंद्र आणि पृथ्वीपासून अपभू स्थितीमध्ये असते, तर कंकणाकृती सूर्यग्रहण अपभू स्थितीमध्ये असते. म्हणून कंकणाकृती व खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी दिसू शकत नाही. तर सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही? सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडणार नाही त्या भागातून आपणास ग्रहण दिसणार नाहीत. म्हणजेच अमावास्याला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राची सावली नसते का?
सूर्यग्रहणाची काही वैशिष्ट्ये असतात. सूर्यग्रहण अमावस्याला होते, पण प्रत्येक अमावस्याला होत नाही. सूर्य, चंद्र व पृथ्वी अनुक्रमे एका सरळ रेषेत एका पातळीमध्ये आल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाची जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे व 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद एवढा पाहायला मिळतोय. चंद्रग्रहणाची सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत. जसे सूर्याची वैशिष्ट्ये तसे चंद्राची काही वैशिष्ट्ये आहेत. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अनुक्रमे एका सरळ रेषेत एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण होताना पाहायला मिळते. खग्रास चंद्रग्रहणाची जास्तीत जास्त कालावधी 107 मिनिटं इतका पाहायला मिळतो. तर ग्रहण हे खगोलीय घटना आहे. खगोलीय म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे केवळ खगोलीय स्थिती आहेत. यामध्ये शुभ आणि अशुभ असे काहीही नसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीमध्ये येतात. केवळ खगोलीय परिणाम आहेत. या आकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साहजिकच एक कुतूहल पाहायला मिळते. म्हणजेच आपण ग्रहणाच्या दिवशी काय करतो, घरातले पाणी फेकून देणे, जप जापे करणे, दान धर्म करणे, याचा आणि चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाचा काही संबंध आहे का? काहीही संबंध नाही. परंतु ते कुतूहल असल्यामुळे लोकांनी आपल्या भ्रामिक कल्पना इथे मांडून ठेवलेल्या आहेत. खगोलशास्त्रज्ञासाठी ग्रहणे व त्यातील खग्रास सूर्यग्रहण व कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची एक पर्वणीच असते. ज्या भागामध्ये ग्रहण दिसणार असेल ते जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्रित येतात आणि त्यांचा सखोल असा अभ्यास करत असतात. सूर्यग्रहण पाहताना काही काळजी घ्यावी लागते. म्हणजे सूर्याच्या किरणांचा आपल्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सूर्यग्रहण पाहत असताना विशिष्ट काचेचे चष्मे लावावे किंवा विशिष्ट गॉगल्स वापरणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्या डोळ्याला विजा होत नाही. सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये अचानक निर्माण होणाऱ्या काळोखाच्या अनेक पक्षी गोंधळून जातात. त्यांना जैविक घडामोडीपेक्षा वेगळी घटना असल्याने त्यांच्यामध्ये गोंधळ होताना पाहायला मिळतोय. या घटनेचा मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो. ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचे निरीक्षण करा आणि निरीक्षण तुम्ही नोंदवू सुद्धा शकतात. म्हणजेच तुम्हाला माहीत असायला पाहिजे पिधान व अधिक्रमण ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात. त्यांना पिधान आणि अधिक्रमण असे म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते. पिधान ही एक अवकाशीय घटना म्हणून पाहायला मिळते. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ताऱ्यासमोर जातो. अशा वेळी काही काळ तो खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. याचाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण पिधानानेच एक प्रकार आहे. यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते. तर अधिक्रमण पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेमध्ये बुध किंवा शुक्र यापैकी एखादा ग्रह अंतग्रह आला तर अधिक्रमण होत असते. अशा वेळी सूर्य बिंबावरून एक काळा टिपका सरकताना दिसतो. ग्रहण हे अधिक्रमण यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारचे ग्रहणच असते. इयत्ता 7वी मध्ये सामान्य विज्ञानामध्ये जी काही ग्रहणे असतात, ग्रहणाबद्दलची जी काही माहिती असते ती आपण पाहत असतो. म्हणजे कोणतीही जी काही स्थिती असते त्या स्थितीला चंद्र सूर्याभोवती येणे, सूर्य पृथ्वीभोवती येणे, ह्या प्रत्येक ज्या काही गोष्टी घडत असतात तर ह्या घडणाऱ्या गोष्टींना जे आपण पाहत असतो आणि पाहत असताना म्हणजे सूर्य चंद्र यांचे ग्रहण कसे होते, सायंटिस्ट लोकांना ते कुतूहल वाटत नाही. ते त्यांच्यामधले जे काही सत्यता आहे, पारदर्शकपणा आहे तो पाहण्याचा आणि तो शोधून काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण जर का झालंय तर त्यावेळेस काय करतोय, जप जापे करणे, दान धर्म करणे, आंघोळी करणे, पाणी फेकून देणे किंवा इतर गोष्टी करणे हे काही उपयोगाच्या गोष्टी आहेत का? ह्या गोष्टी उपयोगाच्या नाही. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण का होते तर ग्रह समोरासमोर येतात आणि एकमेकाच्या सावली त्याच्यावर पडतात. हे ग्रहणाचा मुख्य हेतू असतो आणि सतत हे ग्रहण होणे सुद्धा होत नसते. काही नैसर्गिक आपत्तीमुळे, आकाशीय बदलामुळे ग्रहण होण्याची स्थिती पाहायला मिळते.